नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती आज व्हिडिओ येणार आहे। आज मी सकाळी चालू आहे गावी आणि गावचं वातावरण आता कसं आहे ना ते तुम्हाला दाखवतो। आता दुपारचे जवळजवळ 1-2 वाजायला आलेत आणि 2 वाजता पण असा एकदम रखरखीत ऊन आहे। आता जून एंडिंग आहे, म्हणजे जवळजवळ जून संपायला आलाय। 2 ते 3 दिवस आहेत जून संपायला आणि तरी पण पावसाचा काय नामोनिशाण नाही, म्हणजे पाऊस पूर्ण गायब आहे। आता पण तुम्ही ढग बघाल ना तर काही थोडेफार फक्त ढग आहेत, बाकी ऊनच आहे पूर्ण। वातावरण एवढा क्लाउडी पण नाही। आणि हा आहे आपला मागे घर। तर घरावरती ना ते खिडक्यांना प्लास्टिक वगैरे लावायचं होतं आणि थोडंसं तिकडे लाकडं वगैरे त्यांच्यावरती प्लास्टिक टाकायचं होतं, तर तो काम झालं आहे। आणि पावसाळा म्हटलं जातं घराच्या आपल्या आजूबाजूला आळी वगैरे असतात, तर आता आम्ही काय काय केलं आहे ते आणि घराच्या आजूबाजूचा परिसर कसा झाला आहे ना ते मी तुम्हाला आज दाखवतो। चला, हा असा आपण इकडे आतमध्ये आलो आणि हा असा आपल्या इकडे घराचा व्ह्यू आहे। आणि इकडे बघा, जनरली ना ह्या जूनच्या एंडिंगपर्यंत ना इकडे आळी वगैरे चांगले रुजलेले असतात। आता हे बघा, हे गवत पण बघा, थोडासा हलकासा गवत जस्ट आलाय, आता रुजलं आहे। आणि हा असं आपलं अंगण आहे, ही समाधी आहे आणि सदाफुलीला फुलं बघा किती मस्त लागलेत ना। आणि मेन म्हणजे हा आपला कमळाचा टँक आपण जो बनवलेला होतो आणि खूप भारी झाला आहे। खूप जणांना हा कसा आपण बनवला त्याच्याबद्दल पण खूप जणांनी कमेंट केलेल्या आणि फुलं वगैरे पण खूप भारी आली आहेत। आता त्याची डेव्हलपमेंट ना खूप चांगली झाली। आता पण एक चांगलं कमळ फुललं आहे पण, आणि एक तिकडे एक कळी पण आहे, बघायला जवळ येऊन बघायला। हा बघा, भारी आहे ना। आणि इकडे पण सदाफुली आहे, तिला पण मस्त फुलं लागली आहेत। आणि हे ताटात बघताय वाळवण घातलेलं आहे, म्हणजे हे गरे आहेत, काप्या फणसाचे गरे असे बारीक केलेले आहेत। आणि ते आता ऊन पडल्यामुळे यावर्षी टाइम स्पॅन खूप जास्त भेटला, म्हणजे वेळ खूप जास्त भेटला आणि फणस पण होते, मग ते आईने कापून असे सुकत घातले आहेत। या गरे खायला। कच्च्या फणसाचे वेफर पण करतात आणि हे पिकलेला फणस असेल ना ते असं कापून सुकवतात, मग सुकवून ते पॅक करून ठेवले ना तर खूप चांगले राहतात आणि मग मी पावसामध्ये खाऊ शकता। भारी लागतात। ऊन ना आता इकडे गावाकडे कसं ऊन पडला ना की जे काय थोडंसं आपलं वाळवण जे सुकवायचं राहिलेलं असतं ना तर ते सुकत घालतात। इकडे ह्या सुपामध्ये गरे आहेत, इथे पण ह्या परातीमध्ये पण तुम्ही बघा, इथे पण गरे आहेत। आणि इकडे आईने हे बघा, इकडे समाधीवरती पण जे गरे टाकले आहेत ते आहेत। हा खोबरा आहे, किसून खोबरा हे केलेलं आहे, सुकवलेलं आहे। आणि इथे पण परातीमध्ये गरे आहेत, भारी आहे। पण हे गरे आहेत ना, हे गरे एक नंबर लागतात खायला। फणसाचा सीझन संपला ना तरी तुम्ही हे गरे खाऊ शकता। चला, जबरदस्त जबरदस्त, चल जेऊया। तर इथून हा असा आपल्या इकडे अंगण आहे। आता तुम्ही अंगणामध्ये ना खाली पावळी खाली आणि इकडे अंगणामध्ये पूर्ण प्लास्टिक वगैरे आणि साड्या वगैरे टाकलेल्या दिसतील। तर प्लास्टिक आपण जेणेकरून जी पावळी असते ना पावसाची, त्याच्याने खड्डा उकरायला, म्हणजे जमीन उकरली नाही गेली पाहिजे म्हणून हा प्लास्टिक टाकलाय। आणि अंगणामध्ये पण ना इकडे पूर्ण हे प्लास्टिक टाकण्याचं कारण किंवा साडी अंतरण्याचं कारण हे की जेव्हा पुढच्या वेळेला आपण अंगणा करतो ना तेव्हा अंगणाची धूप खूप कमी होते आणि मग पुढच्या वेळेला आपण अंगणा करू ना तर आपल्याला उकरायला खूप इझी जातो, अंगणा नरम राहतो, त्याच्यासाठी ते केलेलं आहे। हा इकडे आता झाड सुकलं आहे, हा अनंताचं झाड आहे, पण त्याला पालवी आणि कळ्या एवढ्या आल्यात ना, काय काय मधी मधी ना अशी फुलं पण आलेत, तर त्याचा असा सुगंध दरवळतोय असं वातावरणामध्ये, खूप भारी वाटते। इकडे बघाले ही जास्वंद आहे आणि जास्वंदीवरती पण बघा किती फुलं आहेत। हा एक फुल बघा किती भारी आहे, हा बघा, याला तुरे बघा किती आहेत, 1 2 3 4 5 तुरे आहेत, 5 पांडव म्हणतात मे बी त्यांना। आणि गुलाबी कलरचा फुल आहे बघा, मस्त फुल आहे।
आणि इकडे ही जास्वंद आहे, हिला पण मस्त फुलं वगैरे लागली आहेत. या आता जरा वरती जाऊया. फुलं बघा किती भारी लागले. तर इकडे ही पानफुटी आहे, म्हणजे तिला आम्ही पानपोळी म्हणतो. स्टोनवरती हिचा वापर करतात. पानं खाल्ल्याच्यानंतर स्टोन कमी होतो असं म्हणतात. हा इकडे कढीपत्ता आहे, चहापात आहे, इकडे कोरफड आहे. आणि हे बघा, हे आईने ना ह्याच्या खाली आळी घातलं आहे. म्हणजे आता ह्या अशा वाफे करून घेतलेत, म्हणजे वंडे मी म्हणतो वाफे केलेत. तर त्याच्यामध्ये करिंदे पण असतील किंवा मग काटेकणकं म्हणतात ना, तर ते लावलेत. आणि त्यांच्यासाठीच तिकडे ते शिऱ्या उभ्या केल्यात, म्हणजे जेणेकरून थोडेसे त्याला वरती, हे बघा इकडे, इथे हा बघा इकडे असे त्याला कोंब यायला लागलेत. आता हा करिंदेचा कोंब आहे, वेल आहे, तो आला आहे. आता आणखी थोडासा मोठा झाला ना की त्याला त्या शिऱ्या आपण लावून घेणार आहोत. तसंच इकडे पण आहे, तिकडे पण तेरीचे कांदे वगैरे असे केलेले आहेत इथे. तिकडे पुढे ना हे बघा, इथे ही जी आहे ना, ही दारची भाजी आहे. जी आपण दारची भाजी म्हणतो ना, तर चवळीची भाजी जी म्हणतात, तर ती इकडे पेरलेली आहे. रूज चांगला झाला आहे, पण पाऊस नाही. पूर्ण हे बघा माती पूर्ण सुकली आहे. हे बघा ही सुकली आहे, म्हणजे जमिनीमध्ये ओलावाच नाही. आणि आता जून महिना चालू आहे, त्याच्यामुळे काय माहिती आहे हे पण जगणार आहे की नाही, थोडंसं बघायला लागेल आपल्याला. नंतर ह्याला मग पाणी शिंपडावं लागेल. आणि इकडून बघा व्ह्यू कसं दिसतोय, वातावरण बघा. म्हणजे आकाशामध्ये ढगच दिसत नाही, हार्डली 1, 2, 3 ढग फक्त काळे पावसाचे दिसत आहेत. आणि इकडे खाली समोर आपलं घर. चला फुलं भारी आहेत, पण फुलं खूप भारी वाटतात ना. हे बघा मस्त फुलं वाटतात. इकडे इथे आहेत, किती लागले. हे आपण नारळ लावलेले, हे 2 अननस लावलेले. आता ह्याच्यावरती ह्या एकावरती ना अननस झालेला, तो आता परवाच आईने काढला. 1 वर्षामध्ये अननस लागले ह्याच्यावरती. इकडे फणस आहे, एक फणस आहे रे वरती, एक आहे अजून फणस. हा इकडे आपला चिक्कूचा झाड आहे. आणि हे बघा, ही जी कामं म्हणतो ना आम्ही की गावाला आगोटच्या आधी काय कामं असतात ना, तर ही कामं असतात. ही सगळी आता आपण फाटी, म्हणजे सरपण म्हणतात किंवा लाकडं म्हणतात, आम्ही फाटी म्हणतो. तर ती चुलीसाठी लागतात ना, तर ती ह्याच्यामध्ये भरून त्याला कव्हर करून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा पाऊस गेल्याच्यानंतर आपल्या जेव्हा लागतील ना, तेव्हा आपण ती वापर करू शकतो त्याचा. आणि इकडे बघा, ह्याच्यामध्ये आईने अळी घातलंय. अळीमध्ये ना काय काय आहे बघा. इकडे ह्या आहेत ना भोपळ्याच्या आणि पडवळीच्या बिया आहेत. इकडे आहेत, तिकडे पुढे आहेत. आता रूज झाल्यात त्यांना, मस्त रुजल्यात. आणि ह्या अशा शिऱ्या लावून ठेवल्यात, जेणेकरून कोंबडी वगैरे उचकायला नको. हे बघा अशा ह्याच्यामध्ये ह्या काट्या, निंगडीच्या सगळ्या काट्या आणून त्याला बांधून अशा शिऱ्या लावून घेतल्या. इकडे पण सेम तसंच केलंय. आणि हा आपला चिकू आहे, ह्या चिकूला 2 वेळा बहर येतो. हे बघा आता इकडे तुम्हाला फुलं पण दिसत असतील. आणि हे बघा चिकू लागलेत, पण आता हे पक्षी आहेत ना, पक्षी खाऊन टाकतील. खूप आहेत, वरती खूप आलेत. आपली ही जी पडवी होती, गुरांची पडवी, आता गुरं नसल्यामुळे ती स्टोर रूमच करून टाकली आहे. आणि इथे तो सगळं सामान होता, तो सगळा सामान आम्ही काढलाय आणि मग तिकडे समोर असं तिकडे पॅक करून व्यवस्थित ठेवून दिलाय. आता ह्याच्यामध्ये पण हा जो उकरून घेतला ना, त्याच्यामध्ये पण भाजी वगैरे करायची आहे. आणि हे बघा, ही जी आहेत ना, जसं आपण दरवर्षी चप्पल तुटले, तर जसं आपण दरवर्षी ना काजूचे, गावठी काजूची रोपं घरातच तयार करतो, तशीच ह्या वेळेला पण केलेली आहेत. जवळजवळ 50-1च्या वरती आहेत. तर आता मस्त झाली आहेत, 1-2 महिन्याची झाडं आहेत. तर आता आपल्याला ही चांगलं पाऊस पडायला लागला ना, म्हणजे जमीन अजून सुकी आहे, पूर्ण ओलावा जमिनीमध्ये आला नाही. तर पाऊस एकदा चांगलं पडायला लागलं की मग आपण ही पण लावून टाकू.
आणि इकडे पण बघा ही जी वेल आहे ना, ही करिंदे म्हणतात ना, करिंदे त्याची वेल आहे. हा जमिनीमध्ये पण येतात आणि ह्या वेलीला असे वरती पण येतात. आणि इकडे बघा ही एक जी वेल आहे, हिची पानं बघा कशी आहे. तर ही आहे ना, ही चिनीची वेल आहे, चिनी म्हणतो. तर हिला फळं पण येतात, अशी एअर पोटॅटो सारखीच वरती हिला फळं पण लागतात, जी अशी जांभळ्या कलरची असतात ना. तर त्याची पण भाजी करतात. आणि जमिनीमध्ये पण कांदा असतो. तर तसंही आहे. आणि इकडे हा आपला फणस, त्या फणसावरती अजून पण फणस आहेत. मला वाटतं अजून जुलै मिड जाईल पूर्ण. बरेच फणस आहेत वरती. बघा हा इकडे खाली पण पडलाय, इकडे आतमध्ये पण पडलाय. माकडाने सगळं पाडून टाकले. माकडे येत असतात. आणि इकडे ही केळ आहे. आणि हे बघा इकडे ना, आपण हा जो आपण म्हणत होतो ना, इकडे ती सगळी लाकडं आणून व्यवस्थित साफ करून बांधून ठेवली आहेत. आता पुढे ना तुम्हाला मी फोडशीची भाजी पण दाखवतो. आता वातावरण बघा ना किती भारी झालंय, फिरायला खूप भारी वाटतं. आता ह्या टायमामध्ये ना, तुम्ही कोकणामध्ये पाऊस जेव्हा कमी असतो ना, तेव्हा फिरायला खूप भारी वाटतं. ही बघा ही आहे ना, ही सगळी ही बघा इकडे तुम्हाला दिसत असेल, ही सगळी फोडशीची भाजी आहे. आता मार्केटमध्ये येईल, बाजारात यायला पण लागली. तर ही फोडशीची भाजी आहे. तर ही आम्ही ना रानामधूनच, आपल्या आता ही तर घरामध्ये कंपाऊंडमध्येच आहे. तर ही आम्ही रानामधूनच आणलेले. रानामध्ये भाजी काढायला गेलेलो तेव्हा त्याची कांद्यासकट आम्ही आणली आणि मग ते कांदे इकडे लावून टाकले. तर आता आपल्याला मस्त घरामध्ये जवळच्या जवळ लगेच पहिला पाऊस पडला की फोडशीची भाजी खायला मिळते. या जास्वंदीला बहर आहे, जास्वंदीला खूप मस्त बहर आहे. तिकडे पण फुलं लागली आहेत, बघा सगळी फुलं लागली आहेत. आणि ही चवेनी आहे, चवळी म्हणतात काही ठिकाणी, चवेनी म्हणतात. आता जेवणासाठी ना ताटांची काय गरज नसते, म्हणजे शेतावरती ना ही पानं शक्यतो वापरतो आम्ही. ही अशी इकडे खूप सगळी लागली तर चवेनी. आता इकडे मागच्या दारामध्ये पण आईने भेंडी वगैरे लावलेत, भेंडी लावलेत, चवळी लावलेत. तर ते जाऊन बघूया. पण भारी वाटतंय, गावाला आलो ना भारी वाटतंय. थोडासा पाऊस पाहिजे होता, जेणेकरून जो हिरवळ असते ना सगळीकडे, ती हिरवळ अजूनपर्यंत दिसत नाही. चला हा एक फणस माकडांनी काल आलेले तेव्हा पाडून टाकलाय. हा फणस आहे ना, तो अरच कापा आहे, म्हणजे अर्धा कापा अर्धा बरका असतो ना. तर त्याचा वरचा भाग थोडासा काप्या फणसासारखा असतो आणि खालचा भाग आहे तो असा बरका असतो. तर त्याला अरच कापा म्हणतात. तर तो फणस आहे. आणि हा खूप एंडिंग पर्यंत असतातच, ह्याला खूप फणस असतात. जुलैच्या जवळजवळ मिड पर्यंत तरी ह्याच्यावरती फणस राहतील. ही आहे आपल्या घराच्या मागची बाजू. इकडे बघूया काय काय लावले. हे भेंडे लावलंय, ते पण तसंच झालंय. पाऊस नसल्यामुळे ना, पाणी नसल्यामुळे वाट लागली आहे. इकडे पूर्ण इकडे बघा सगळीकडे भेंडे आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण आळी केलेलं आहे. इथे कारली आहेत. हे बघा इकडे कारलीची वेल आहे, कारली आहेत, काकडी आहे. अशा वेली इकडे लावल्या आहेत. आणि हे बघा इकडे ना, आपण ना घरीच, काही जण म्हणतात की कोकम जे आपण घरी बिया टाकतो ना, त्याची रोपं होत नाही. पण आम्ही हे बघा कोकम वापरल्याच्या नंतर त्याच्या ज्या बिया होत्या ना, तर त्या बिया आम्ही काढून ठेवल्या आणि मग त्या इकडे टाकून ठेवल्या. अशा जस्ट टाकून ठेवलेल्या, मातीत पण नव्हत्या. पण तरी एवढ्या कोकमीच्या रोपं बघा की मस्त झालेत. तर ह्या वर्षी ही आपल्याला लावावी लागणार आहेत. खणू आणि मग व्यवस्थित चांगला पाऊस पडायला लागला ना,
तर तेव्हा लावून टाकू, कारण तशी पण आपल्याला आणखी एक 10-12 वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण लावायची आहेत. आणि आता जून संपत आलाय तरी इथे आपला एक आंबा आहे ना ह्या वर्षीच आलाय आणि त्याच्यावरती आत्ता पण आंबे आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी, या बघा, हा आहे ह्या वर्षीच धरलाय. एक सकाळी आंबा पडला आणि आता आणखी एक आहे वरती, बघायला तो बघा तिकडे शेंड्यामध्ये दिसतोय की नाही माहिती नाही, झूम करून बघ ना कळेल. तर अशा पद्धतीने सध्या कोकणातील जी आहे ना म्हणजे वातावरण कसं आहे तर ते तुम्हाला मी दाखवलं. आणि आपल्या आजूबाजूच्या घराचा जो परिसर आहे तो कशा पद्धतीने बदल आता पावसामुळे झाला आहे तर ते आपण बघितलंय. काही अजून आपल्याला चवळी आहेत किंवा बाकीचे जे भाजीपाला असेल ना तर तो पण करायचा आहे, पण पाऊस हवा आहे. पाऊस आल्याशिवाय काही पर्याय नाही. आणि संध्याकाळी आता आपण चिमलसारीचे जो तरवे आहेत ना तर तिकडे पण एक फेरफटका मारायला जाणार आहोत. तर तिकडे सध्या काय कंडिशन आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि वाटलेला संध्याकाळपर्यंत पाऊस येईल, पण पुन्हा उन्हाचा कडाका आहेच. चला.